मोठी बातमी छत्रपती संभाजीनगरमधनं। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पारुंडी गावात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्रात महिलांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप आहे। केंद्र चालकाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी आलेल्या महिला लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 30 रुपये घेतले जात आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींची ही लूट सुरू असल्याचं आता समोर येत आहे। या प्रकरणी या केंद्र चालकावरती कारवाई काय होणार हे पाहावं लागेल। लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे 1500 रुपये काढण्यासाठी या महिला जेव्हा बँकेत जात आहेत तेव्हा त्यांच्याकडून प्रत्येकी 30 रुपयांची मागणी केली जाते। हा सगळा प्रकार आहे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या पारुंडी गावातल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतला ग्राहक सेवा केंद्र आहे आणि याच ग्राहक सेवा केंद्रात महिलांची लूट सुरू आहे। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, या घटनेची काय माहिती मिळते? ज्ञानदा, आपल्याला माहित आहे की लाडक्या बहीण योजनेला संबंध राज्यामधून चांगला प्रतिसाद भेटतोय, सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे होत आहेत। मात्र काही ठिकाणी अशा पद्धतीने काम केले जातात की महिलांकडून अकाउंट काढण्यासाठी पैसे घेतले जातात किंवा अकाउंटमध्ये आलेले पैसे काढून देण्यासाठी पैसे घेतले जातात, असे अनेक आरोप या ठिकाणी होत असतात। मात्र ही जी आपल्याकडे व्हिडिओ क्लिप आलेली आहे ती अशी आहे की SBI ची शाखा त्या ठिकाणी त्या गावामध्ये आहे आणि त्या शाखेमधून पैसे काढण्यासाठी ज्यावेळेस महिला गेल्या त्यावेळेस 1000 रुपयाला 10 रुपये अशा पद्धतीचं कमिशन किंवा चार्जेस तो व्यक्ती त्या ठिकाणी एजंट घेत होता। त्यामुळे सरपंच आणि सगळ्या महिलांनी त्या ठिकाणी गावामध्ये जाऊन चौकशी केली आणि त्यांना सांगितलं की कमीत कमी 10,000 रुपये हे घेऊ नये आणि जर तुम्हाला घ्यायचेच असेल तर ही शाखा बंद करा, कारण राज्य सरकारने जाहीर केलेलं आहे की कसल्याही पद्धतीचा पैसा या ठिकाणी द्यायचा नाही, अगदी मोफतपणे महिलांना त्या ठिकाणी अकाउंट काढता येईल, अकाउंटमध्ये आलेले पैसे सुद्धा त्यांना मोफत काढता येतील। त्यामुळे महिला खेडेगावातील जागृत झालेल्या आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीने जर कुणी पैसे घेत असेल तर त्याला जाब विचारायला सुरुवात केलेली आहे। तसाच जाब या ठिकाणी विचारला गेलेला आहे। आता एकंदरीत 30 रुपये का करता हाच जाब विचारण्यासाठी या गावच्या महिला आणि सरपंच इथे पोहोचले आणि जर का तुम्हाला पैसे आकारायचे असतील तर गावातली शाखा बंद करा असा थेट इशारा सुद्धा या गावकऱ्यांनी दिलाय। धन्यवाद सिद्धार्थ माहितीबद्दल। 30-40 रुपये घेऊ नाही मी काय म्हणतो तुम्ही करू नका नाही यावर पारुंडे तुमच्या गारखेडमध्ये। आणि यानंतर महाराष्ट्रभरातल्या बातम्यांचा आपण थोडक्यात आढावा घेऊया। सोलापूर रेल्वे स्थानकावरती धावत्या रेल्वेत चढणाऱ्या तरुणाचा जीव थोडक्यात वाचला। रेल्वेत चढत असताना तरुणाचा तोल गेला आणि तो खाली पडला। लोहामार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेत आणि रेल्वे फलाटाच्या गॅपमधनं या तरुणाला बाहेर काढलं। बचावाचा हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्यात आल्याची घटना वाशिममध्ये घडली। वृद्ध महिलेला खाली पाडून चोरट्यांनी तिच्या गळ्यातली 4 तोळ्यांची जवळपास 3 लाखांची साखळी लांबवलेली होती। दरम्यान दिवसा ढवळा असा चोरीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। यवतमाळच्या वणी तालुक्यातल्या मंदार परिसरामध्ये महिला अवैध दारू विक्री विरोधात आक्रमक झाल्या। संतप्त महिलांनी दारूचा अड्डाच पेटवून दिला। या घटनेनंतर चांगलीच खळबळ उडाली आहे। नालासोपारा परिसरात काल मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे सखल भागात पाणी साचलेलं। संतोष भवन परिसरात मुख्य रस्त्यावरती पाणी साचून एक रिक्षा चिखलामध्ये अडकलेली होती। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे रिक्षा चालक खोल खड्ड्यात अडकला। स्थानिकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी मोठ्या परिश्रमानं रिक्षा आणि चालकाला बाहेर काढलं। छत्रपती संभाजीनगरातील गल्हाटी नदीला महापूर आलाय। पाचोड परिसरात रात्रभर पडलेल्या पावसामुळे नदीला पूर आला। यामुळे पाचोड आणि पाचोड खुर्द इथल्या गल्हाटी नदीवरचा पूल तुटलेला आहे। जालन्यातल्या अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील गल्हाटी मध्यम प्रकल्प गेल्या 3 वर्षांपासून कोरडा पडलाय। यंदाही गल्हाटी नदी कोरडीच होती, मात्र पैठण तालुक्यातल्या पाचोड परिसरात मुसळधार पडलेल्या पावसानंतर गल्हाटी प्रकल्पात पाण्याची आवक सुरू झाली आहे। भारत बंदमुळे मध्य प्रदेशातील बालाघाटवरनं गोंदियाकडे येणारी वाहतूक बंद आहे। गोंदियातील रावणवाडी इथे गेल्या 8 तासांपासून रास्ता रोको आंदोलन सुरू असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। आंदोलकांनी महामार्ग रोखून धरल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। गोंदियात भारत बंदला दुपारपर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र दुपारनंतर दुकानं खुली करण्यात आली। दुकानं खुली होताच काही तरुणांनी दगडफेक करत दुकानाची तोडफोड केली। या घटनेविरोधात रामनगर पोलिसात गुन्हा दाखल झालाय।
एमपीएससी परीक्षेच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे, कारण परीक्षेच्या वेळेत बदल करावा अशी विनंती गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एमपीएससीच्या अध्यक्षांना केली आहे। आयबीपीएस आणि एमपीएससी या दोनही परीक्षा 25 ऑगस्टला एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे। परळी इथल्या कृषी महोत्सवाच्या मुख्य मंडपात मोठी दुर्घटना टळली। महोत्सवात येणाऱ्या मान्यवरांच्या स्वागतासाठी रंगीत पेपर उडवण्याची तयारी केली जात होती, मात्र याच वेळेला CO2 सिलेंडरचा पाईप निघाला आणि मोठा आवाज आला। यामुळे मुख्यमंत्र्यांच्या रॅम्पजवळ ड्युटीवरती असलेल्या पोलिसांसह उपस्थित नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली। कामगारांनी प्रसंगावधान दाखवत सिलेंडरला पाईप लावला आणि मोठी दुर्घटना टळली। बुलढाण्यातल्या जळगाव जामोदमध्ये पूरग्रस्त नसतानाही काही नागरिकांना मदत मिळाली आहे, मात्र प्रत्यक्षात ज्यांचं नुकसान झालंय अशा लोकांना मदत मिळालेली नाहीये। त्यामुळे कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत नुकसानग्रस्तांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। बुलढाण्याच्या पिंपळगाव राजा येथील ग्रामपंचायतीला कुलूप असल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। ग्रामपंचायत बंद असल्यामुळे लोकांची अनेक कामं रखडली आहेत, त्यामुळे गैरहजर कर्मचाऱ्यांवरती कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे। संवर्ग पेसा अंतर्गत भरती कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी आदिवासींच्या विविध संघटनांनी आंदोलन केलं। नाशिकमध्ये सुद्धा ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन आणि टाळेबंद आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवलेला। पेसा भरती संदर्भातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पालघर जिल्हा बंदची हाक दिली जाते। जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी आणि डहाणू या तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावरनं वाहतूक अखेरीस सुरू झालेली आहे। गेल्या एका महिन्यापासून दुरुस्तीच्या कामासाठी इथली वाहतूक बंद होती। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुलावरची वाहतूक सुरू झाल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नही मिटलाय। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा होतोय। शाळेच्या संचालक बोर्डावर सर्वपक्षीय नेते असल्याची बाब समोर आली आहे। राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते कमिटीच्या वरिष्ठ पदावरती असल्याचेही उघडकीस आले। बदलापूरमधल्या 2 चिमुकलींवरच्या अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। कल्याण कोर्टानं आरोपीला 26 ऑगस्टपर्यंतची कोठडी दिली आहे। संबंधित आरोपीच्या पोलीस कोठडीत आणखी 5 दिवसांची वाढ करण्यात आल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। तर आरोपी हा शाळेमध्ये कॉन्ट्रॅक्टवरती काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं। सीसीटीव्ही फुटेजबाबत शाळेचा हलगर्जीपणा असल्याचंही त्यांनी कबूल केलं। तर मुख्याध्यापकांवरती निलंबनाची कारवाई केल्याची माहिती दिली। आरोपी अक्षय शिंदेचं वकीलपत्र घेण्यास कल्याण कोर्टातल्या वकिलांनी नकार दिला। कल्याणमधील कोणत्याच वकिलानं अक्षय शिंदेचं वकीलपत्र घेऊ नये असं आवाहन वकील संघटनांनी केलेलं। कल्याण रेल्वे पोलीस स्थानकात रेल्वे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांच्या वकिलांमध्ये वाद झाला। बदलापुरातील आंदोलनानंतर अनेकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणी आंदोलनकर्त्यांच्या सह्या घेण्यासाठी वकील गेलेले असताना रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी वकिलांशी अरेरावी केल्याचा आरोप केला गेला। आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी वकिलांची आहे। बदलापुरातल्या आंदोलन प्रकरणी 68 जणांना अटक झाली आहे। 300 पेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल झालाय। रेल्वे ऍक्ट, दंगल घडवणं, सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं, गुन्हेगारी कट रचणं असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। बदलापुरातल्या शाळेत झालेल्या आंदोलन आणि तोडफोडीच्या प्रकारानंतर शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे। शाळा परिसराला एक प्रकारे छावणीचं रूप आलंय। बदलापूर शहरामध्ये रात्री 12 वाजल्यापासून इंटरनेट सेवा बंद ठेवली गेली आहे। व्हायरल मेसेजमुळे पुन्हा आंदोलन भडकू नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला। आज सरकार लाडकी बहीण योजनेद्वारे स्वतःचं कौतुक करून घेण्यात मशगूल आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवानं आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं पहिलं कर्तव्य नाही का, या शब्दात राज ठाकरेंनी सरकारला टोला लगावलाय। बदलापूर इथे घडलेल्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपींना भर चौकात फाशी द्या, तरच अशा गुन्ह्यांना आळा बसेल असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी व्यक्त केलं। महिला जननी असते, त्यांच्यावरती अत्याचार होत असतील तर ही नामुष्कीची बाब आहे असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला। जर बलात्काऱ्यांच्या विरोधात आंदोलन करणं गुन्हा असेल तर तो गुन्हा आपल्याला मान्य आहे। सरकारनं आपल्याला फाशीची शिक्षा द्यावी किंवा तुरुंगात टाकावं असं आव्हान सरकारला सुप्रिया सुळेंनी दिलं। बदलापूर इथल्या घटनेनंतर शाळेच्या संस्थाचालकांना हटवण्यात येणार असून त्यांच्या जागी शाळेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती होणार असल्याची माहिती दीपक केसरकरांनी दिली। जे शाळा समितीचे अधिकार आहेत ते आता प्रशासकाकडे जातील असं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं। बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेसाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नवीन नियमावली जारी केली आहे। मुंबईतल्या शैक्षणिक संस्थांमधील मुलींच्या संरक्षणासाठी पालकमंत्री मंगलप्रभात लोढांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत। मुंबईतल्या प्रत्येक शाळेत महिला स्वच्छतागृहाबाहेर महिला कर्मचारी तैनात ठेवण्याच्या सूचना आहेत।
बदलापुरातली घटना अतिशय दुर्दैवी घटना आहे, पण बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित होतं. लाडक्या बहिणीचे फलक आंदोलनाच्या ठिकाणी आले कसे, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थित केलाय. गाड्या भरभरून लोक येत होते, ते सीसीटीव्हीत दिसलंय. असं राजकारण करण्याची गरज नव्हती, असंही वक्तव्य शिंदेंनी केलं. एसआयटी हा शब्द फडणवीसांच्या तोंडी शोभत नाही. आरोपी अटकेत आहे, मग एसआयटी कशासाठी, हा सवाल विचारलाय संजय राऊतांनी. लोक उद्रेकानं रस्त्यावरती उतरले आणि तुम्ही जनतेलाच गुन्हेगार ठरवता. घटनाबाह्य सरकारचा खटला चालवावा, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय. बदलापूरमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडली, त्याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असा आरोप सुषमा अंधारे करतात. शाळेतले सीसीटीव्ही गायब कोणी केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बदलापूर अत्याचार प्रकरणी उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील करून शासनानं चांगला निर्णय घेतलाय. ज्यांनी भाजपकडनं निवडणूक लढवली असली तरी त्यांच्या प्रोफेशनल क्वालिटीवरती प्रश्न उपस्थित होऊ शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांच्याकडनं दिली जाते. बदलापूर प्रकरणातील नराधमांना कठोर शिक्षा व्हायला हवी. पुन्हा असं करण्याचं कुणाचंही धाडस होता कामा नये. हे वक्तव्य केले अजित पवारांनी. मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. केंद्राकडे महिलांच्या रक्षणासाठी कायद्याची शिफारस करणार, असं आश्वासनही ते देतात. कोणतंही सरकार अत्याचाराच्या घटनेला पाठीशी घालत नाही. बदलापूरची घटना अतिशय निंदनीय आहे. राज्य सरकार घटनेवरती लक्ष ठेवू नये. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल, असं वक्तव्य रक्षा खडसेंनी केलंय. बदलापूरच्या घटनेचा निषेध, मात्र सुप्रिया सुळेंसह विरोधक राजकीय पोळी भाजण्यासाठी टीका करतायत, असा आरोप केलाय नरेश म्हस्केंनी. काही बसेसमधनं बाहेरून लोक आणण्यात आलेले होते. हातात लाडकी बहीण योजनेचे पोस्टर्स दिले गेले. याविरोधात कारवाई करण्यात यावी, असंही त्यांनी म्हटलंय. बदलापूरचं प्रकरण काहींना संधी वाटते, पण विरोधात असला तरी गांभीर्य लक्षात घ्या, असं आवाहन संजय शिरसाट यांनी केलंय. भावनांचं राजकारण करू नका, असं आवाहन ते करतात. आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी. बदलापूरमधल्या घटनेसंदर्भात राज्य बालहक्क आयोगाकडनं पत्रकार परिषद घेतली गेली. घटनेसंदर्भात तात्काळ गुन्हा दाखल करायला हवा होता, मात्र 11 तासांनंतर FIR दाखल झाला. तिथेच खरी समस्या असल्याचं राष्ट्रीय बालहक्क आयोगानं म्हटलंय. बदलापूरमधल्या घटनेसंदर्भात बालहक्क आयोगाकडनं टीका करण्यात आली आहे. तर पुरुष कर्मचाऱ्याला मुलींच्या स्वच्छतागृहात प्रवेश कसा देता, असा सवालही महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबाई शहा यांनी उपस्थित केला. स्कूल हो, पुलिस हो, मेडिकल रिपोर्ट हो, सब जगह पर डिले हुआ है. हमने हमारी बेटी को न्याय देने में ज़रूर दिरंगाई की है और ये अनएक्सेप्टेबल है. और इसीलिए मैं आज आपके माध्यम से हमारे होम मिनिस्टर साहब को, देवेंद्र फडणवीस जी को कहना चाहूँगी कि जो एक प्रस्ताव है सेपरेट स्ट्रक्चर करना महिला और बाल के लिए, कि जैसे क्राइम ब्रांच है वैसे सेपरेट पुलिस स्टेशन, मिनी पुलिस स्टेशन और छोटा पुलिस स्टेशन हो तो सेपरेट डेस्क जो सिर्फ काम यही करे. आणि यापुढची बातमी वर्ध्यातनं. वर्ध्यामध्ये ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं बदलापूरमधल्या घटनेविरोधात निदर्शनं झाली. ठाकरे गटाच्या महिलांनी बांगड्यांचा ढीग हातात घेत शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. बदलापुरातल्या आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. बदलापूरमधल्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईत मंत्रालयासमोर काँग्रेसनं आंदोलन केलं. या आंदोलनात मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सहभागी झालेले. बदलापूर पोलीस स्थानकाबाहेर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी ठिय्या आंदोलन केलं. बदलापूर आंदोलन प्रकरणी नागरिकांवरती दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. चिमुकलीवरती झालेल्या अत्याचाराविरोधात आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात उशीर का झाला, असा सवाल त्यांनी विचारलेला आहे. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केलं. बदलापूरमधल्या घटनेचे पडसाद पुण्यातही उमटले. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळेंनी सहभाग घेतला. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इथे उबाठाच्या शिवसैनिकांनी बदलापूरच्या घटनेविरोधात निषेध नोंदवला. सरकारनं लाडकी बहीण योजना आणण्यापेक्षा सुरक्षित बहीण योजना आणावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ परभणीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप शिवसैनिकांनी यावेळी केला. नागपूरच्या मौदा तालुक्यातल्या महिलांनी बदलापूरमधल्या घटनेच्या विरोधात मोर्चा काढला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचं निवेदन तहसीलदारांकडे सादर केलं गेलं. आणि बदलापूरच्या शाळेमध्ये विद्यार्थिनींवरती झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर अल्पवयीन मुलांवरील गुन्ह्याच्या अनेक घटना उजेडात येतात. पुण्यामध्ये पोक्सो अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांची
गेल्या 8.5 महिन्यातली आकडेवारी समोर आली आहे। या आकडेवारीनुसार पोक्सो अंतर्गत 120 गुन्हे पुण्यात दाखल झालेत। यापैकी 10 प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलांचं वय हे 10 वर्षांपेक्षा कमी आहे। विशेष म्हणजे आरोप झालेले 187 आरोपी हे पीडित मुलांच्या ओळखीतलेच असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे। शिक्षक जे आहेत त्यांचं सुद्धा याच्यामध्ये आपण प्रशिक्षण घेऊन शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुलांचा वेळ जातो। त्यामुळे अशी जर एखादी घटना घरामध्ये किंवा नातेवाईकांकडून घडली तर ते कुठलेही प्रेशर न घेता शिक्षकांना आपण त्यांनी सांगावं, या दृष्टीने शिक्षकांचं सुद्धा आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे। आणि पालकांना सुद्धा आमचं वेळोवेळी आव्हान असतं की अशा प्रकारची कुठलीही जर घटना ओळखीच्या व्यक्तीकडनं जर घडली तर ती कुठल्याही प्रकारे तिचं तिच्याकडे दुर्लक्ष न करता कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांना तात्काळ कळवली गेली पाहिजे। यानंतर बातम्यांचा थोडक्यात आढावा आपण पुढे सुरू ठेवूया। बातमी पुण्यात नाही, पुण्यात आणखी एका अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे। धक्कादायक बाब अशी की अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावरती अत्याचार झाले। या प्रकरणी समर्थ पोलीस स्थानकात 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। दोघांना ताब्यात घेतलेलं असून दोघांचा शोध सुरू आहे। बलात्काराच्या घटनेनं नाशिक हादरून गेलंय। बकऱ्यांना चारा आणण्याच्या बहाण्यानं सावत्र बापानंच 12 वर्षीय चिमुरडीवरती अत्याचार केल्याची घटना घडली। या प्रकरणी सावत्र वडिलांवरती मुलीच्या तक्रारीनंतर विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत ओझर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आहे। अकोल्यामधल्या एका शाळेत शिक्षकानं 6 विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना घडली आहे। या घटनेतील आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याच्या विरोधात उरळ पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। अकोल्यामधल्या घटनेनंतर ठाकरे गट आक्रमक झालाय। ठाकरे गटाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आरोपीवरती कठोर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटानं केली आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका वेळेतच होणार आहेत अशी माहिती आहे। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। गणेश चतुर्थीनंतर केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्राचा दौरा करेल आणि या दौऱ्यानंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातल्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याचा अंदाज आहे। काँग्रेसनं आपल्याला उमेदवारी द्यावी अन्यथा आपण अपक्ष म्हणून लढू असा थेट इशारा काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी दिलाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे त्यांनी सांगली विधानसभेची उमेदवारी मागितली आहे। कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढण्याच्या भूमिकेवरती ते ठाम आहेत। परळीतल्या कृषी महोत्सवात धनंजय मुंडेंचा अनोखा अंदाज बघायला मिळाला। दिग्गज नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग धनंजय मुंडेंच्या हाती होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या गाडीचं सारथ्य धनंजय मुंडेंनी केलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत। आज ते गोंदियात होते, पण त्यांची गोंदियातली सभा अवघ्या 15 मिनिटात आटोपली। विदर्भ दौऱ्यावरती असलेल्या राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचना केल्या। जोवर पक्षबांधणी मजबूत होत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येणार नाही अशी भूमिकाही त्यांनी मांडली। आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंना जाब विचारण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिलेला। या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं गेलं। नाशिकच्या पंचवटी परिसरात गगन कोकाटे या 25 वर्षीय पोलीस पुत्राच्या हत्येची घटना घडली होती। या हत्येप्रकरणी धक्कादायक उलगडा झालाय। गगन याचे एका 39 वर्षीय शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध होते। या महिलेला गगनकडनं त्रास दिला जात होता, त्यामुळे शिक्षक महिलेनं आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्याच्या मदतीनं एका टोळीला 2 लाखांची सुपारी दिली आणि गगनची हत्या केल्याचं उघडकीस आलंय। सोशल मीडियावरती ट्रेंडिंगची बनावट लिंक पाठवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी उल्हासनगरमधनं अटक केली। आरोपीनं वेगवेगळ्या बँक खात्यात गुंतवणूकदारांचे पैसे वळवलेले। या संदर्भात देहूरोड पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या पोलंड दौऱ्यावरती आहेत। पंतप्रधान मोदी पोलंडमध्ये दाखल झालेत। गेल्या 45 वर्षातील भारतीय पंतप्रधानांपैकी मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत जे पोलंडचा दौरा करतात। अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या संभाव्य उमेदवार कमला हॅरिस या इतिहास घडवणारे अध्यक्ष होतील असा विश्वास जो बायडन यांनी व्यक्त केलाय। डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन शिकागोमध्ये पार पडलं। यावेळी लोकशाही कायम राखण्यासाठी हॅरिस यांना मतदान करावं असं आवाहन बायडन यांनी केलं। अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना इथे अर्नेस्टो वादळ आलेलं। यावेळी 3 कोटींचं घर समुद्राच्या पाण्यात वाहून गेलं। समुद्राच्या मधोमध हे घर बांधलं गेलं होतं, पण वादळ आलं, लाटा उसळल्या आणि अवघ्या 3 सेकंदात 3 कोटींचं घर पाण्यात वाहून गेलं। सोशल मीडियावर कंगना रनौतचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये कंगना ही चांदीच्या ग्लासातनं पाणी पिताना दिसते। चांदीच्या ग्लासामध्ये पाणी प्यायल्यामुळे रोग दूर राहतात, विषारी गोष्टींपासून आपण सुरक्षित राहतो असं कंगनानं म्हटलंय।
प्रियंका चोप्रानं मराठी प्रेक्षकांसाठी एक खास घोषणा केली आहे. तिची निर्मिती असलेला पाणी हा चित्रपट 18 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आदिनाथ कोठारे दिग्दर्शनात पदार्पण करतोय. आणि आणखी एक मोठी बातमी, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी अक्षय शिंदेचं घर स्थानिकांनी फोडल्याची माहिती मिळतेय. अक्षयची एकूण 3 लग्न झाल्याचं कळतंय आणि त्या तिघी जणी त्याच्यासोबत राहत नाहीत. तर मोठी बातमी बदलापूर प्रकरणामधली, अक्षय शिंदेच्या घरामध्ये राहत होता त्या अक्षय शिंदेचं घर स्थानिकांनी फोडलेलं आहे. अक्षयची एकूण 3 लग्न झाल्याची माहिती मिळते. अक्षय या शाळेमध्ये अटेंडंट म्हणून काम करत होता, सेवक म्हणून काम करत होता आणि याच अक्षय शिंदेनं मुलींना बाथरूमला नेण्याच्या बहाण्यानं त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अक्षयला आता 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्याला कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं. अजित मांढरे आपल्याला माहिती देतील. अजित, अक्षयचं घर स्थानिकांनी फोडल्याचं कळतंय, काय माहिती आहे? नंदा, हा अक्षय शिंदे जो आहे हा किती विकृत होता आणि हा कशा पद्धतीनं अनेक महिलांसोबत त्याने लैंगिक अत्याचार केले होते याचे आणखी नवनवीन प्रकरण समोर येत आहेत. सकाळी आपल्याला माहिती, त्याला कोर्टात जेव्हा हजर केलं होतं त्यावेळी पोलिसांनी देखील हा संशय व्यक्त केला होता की जो अक्षय शिंदे आहे याने याआधी देखील काही लहान मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याची प्रकरणं समोर येत आहेत. त्याची शहानिशा करायची आणि त्यावर तपास करायचा आहे. आता याचं घर जे आहे ते स्थानिकांनी फोडले, कारण का अक्षय शिंदे याचं वर्तणूक जे होतं किंवा तो ज्या पद्धतीनं राहायचा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्थानिकांनी त्या गोष्टीवरती अनेकदा आक्षेप घेतला होता. पण असं असून सुद्धा अक्षय शिंदे जो आहे हा कोणाच्या वरदहस्तामुळे बिनधास्तपणे राहत होता. आता त्याचे 3 लग्न झालेली आहेत असं कळतंय. स्थानिकांचं म्हणणं की त्याची 3 लग्न झालेली आहेत आणि तिन्ही त्याच्या पत्नी जे आहेत त्याच्यासोबत राहत नाही, त्याला सोडून गेलेले आहेत. बरोबर. जेव्हा आपल्या लक्षात येतं कशा रीतीनं अक्षय जो आहे तो विकृत मनोवृत्तीचा आहे आणि किती घृणास्पद त्याची विकृत मनोवृत्ती आणि त्याने केलेलं कृत्य याचा उद्रेक लोकांच्या मनात झाला आणि अक्षयचं राहतं घर स्थानिकांनी फोडल्याचं कळतंय. धन्यवाद अजित या माहितीबद्दल. आणि या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आपला महाराष्ट्र या विशेष बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.